राज्यातील सर्वसामान्य महिलांचं लक्ष लागून राहिलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव रकमेबाबत अर्थमंत्री अजित पवारांनी कोणतीच घोषणा केली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांवरच समाधान मानावं लागणार आहे। तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातही घोषणा न केल्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले। लाडक्या बहिणींना 2100 दिले का नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी। मी कालच त्याच्यावरती एका कार्यक्रमात बोलताना बोललो। खरं म्हणजे कारण नसताना माझं नाव माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात घेतलं होतं आणि म्हणाले होते की स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही। आणि मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही। उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या म्हणजे आज जो अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्याच्यात जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात शेतकऱ्यांना कालबद्ध एक कार्यक्रम देऊन कर्जमुक्त केलं होतं, तसं कर्जमुक्तीची तुम्ही घोषणा करा आणि अंमलबजावणी करा। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झालाय आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांना तात्काळ सहकार्य, त्यांना तात्काळ मदत दिली जाईल। शेतकरी विरोधी यांचं बजेट आहे। यांनी ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची भूमिका यांच्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेली होती ती आज फसवी निघालेली आहे। आणि दुसरं आपण पाहिलं असेल की यांनी लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं सांगितलं होतं। 2100 रुपये हाही फसवा निघालेला आहे। आपल्याला योजनेचं ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात। त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर हे पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे, डिसेंबर आहे, त्यामुळे वाढवता येतात। त्यामुळे कुठलीही अडचण नाही आहे। आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे।